आणि एक लक्षात घ्या, औरंगजेब काय देव नव्हता. कुठून आलं तो औरंगजेब? हे सगळे परकीय सगळं आक्रमण होते, त्याचं काही योगदान नाही. तो इथं आला होता. तो कोण आहे? तो काही इथं नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे, जे मंदिर असतील, मस्जिद असतील, जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील, ते जपण्याचं काम केलं. त्यांनी उलट केलं. ह्यांनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठेवण्यात काय अर्थ आहे? परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिमचा विषय तो इतका नव्हताच. तो चोर होता, लुटेरा होता. बाहेर आलेले हे लोक आहेत. महाराज साहेब, आता कायद्याच्या संदर्भात ह्या अधिवेशनात तो व्हायलाच पाहिजे ही डेडलाईन आहे असं आपण म्हणतोय. चरित्र, कारण बरेच वर्ष झाले दरवेळा हे प्रकाशित करण्यात, त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे किंवा तेच सांगितलं. याच अधिवेशनामध्ये एक तर कायदा, त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा खंडपीठाच्या खंडात, आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची, जेणेकरून कुठलेही तेढ निर्माण होणार नाही. या तीन गोष्टी प्रामुख्याने याच अधिवेशनात त्यांनी कराव्या.